मराठवाड्यातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे धरण म्हणून ओळखले जाणारे एलदरी धरण सध्या घटत्या पाणीसाठ्यामुळे चर्चेत आले आहे. पूर्णा नदीवर बांधण्यात आलेले हे धरण परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात स्थित असून 1968 साली त्याचे उद्घाटन झाले होते. सुमारे 703 दशलक्ष घनमीटरपेक्षा अधिक पाणी साठवण्याची क्षमता असलेल्या या धरणावर परिसरातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्यासाठी तसेच शेतीसाठी मोठा आधार आहे. याशिवाय येथे जलविद्युत निर्मिती प्रकल्प कार्यरत असून हे एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ म्हणूनही विकसित झाले आहे. दरम्यान, राज्यात वाढत्या उष्णतेचा परिणाम आता जलसाठ्यावर स्पष्टपणे दिसू लागला आहे. एलदरी धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून गेल्या 8 दिवसात पाण्याची पातळी 0.12 मीटरने घटल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे आगामी काळात पिण्याचे पाणी, शेतीसाठी पाणी पुरवठा तसेच जनावरांसाठी पाण्याची टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून